स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात फक्त नाव नाहीत, प्रतिमा नाहीत, ते तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या प्रत्येक विचारात आहेत, तुझ्या प्रत्येक भावना आणि संघर्षामध्ये आहेत. तू सकाळी उघडलेले डोळे, जीवनातील पहिली श्वास, तुझ्या मनातील पहिली आशा, दैनंदिन धावपळ, जटिल समस्या आणि प्रत्येक आव्हान, या सर्वात स्वामींचा हात आहे, स्वामींची कृपा आहे. तू जेव्हा थकलेली असतेस, रडतेस, गप्प राहतेस किंवा स्वतःला कुणालाच न समजणारी वाटतेस, तेव्हा स्वामी तुझ्या प्रत्येक भावना समजून घेतात, प्रत्येक वेदना अनुभवतात आणि तुला पुढे चालण्यासाठी बळ देतात. तू गप्प राहिलीस पण त्यांनी तुझ्या अंतरंगात ऐकून घेतलं. तू रडलीस पण त्यांनी प्रत्येक अश्रूला सामर्थ्यात रूपांतरित केलं. तू थकलीस पण त्यांनी तुला उभं राहण्यासाठी आणि मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रेरित केलं. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश, प्रत्येक तुटलेलं नातं, प्रत्येक अपूर्ण इच्छा, हे सर्व फक्त तुझ्या आत्म्याला घडवण्यासाठी आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी लेखतेस, जेव्हा विश्वास कमी पडतो, जेव्हा जीवन अशक्य वाटतं, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात, प्रत्येक अडथळ्यापुढे मार्ग दाखवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर समज की ही फक्त परीक्षा आहे, ही फक्त संधी आहे, आणि ही संधी तुला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात, संयम देतात, सहनशीलता देतात. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, परंतु स्वामींनी ते पाहिलं आहे आणि प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात रूपांतरित केली आहे. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. त्यामुळे आज जर तुला हलके वाटत असेल, तर त्यामागे स्वामींची कृपा आहे, त्यांची उपस्थिती आहे. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी उठवतात, तू गप्प राहिलीस तरी ऐकून घेतात, तू त्रासलेली असतेस तरी मार्ग दाखवतात. आज जे संकट वाटतं, ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे अशक्य वाटतं, ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात एखाद्या क्षणापुरते आलेले नाहीत, ते तुझ्या जन्मापूर्वीच तुझ्या वाटेवर उभे होते आणि तू ज्या दिशेने चालते आहेस त्या प्रत्येक वळणावर ते अजूनही तिथेच आहेत. तू किती वेळा थकलीस, किती वेळा मनातून मोडलीस, किती वेळा स्वतःलाच प्रश्न विचारलेस की माझ्याच आयुष्यात असं का? हे सगळं स्वामी शांतपणे पाहत होते. तू ज्या वेळी लोकांसमोर हसत राहिलीस पण आतून गुदमरलीस, त्या प्रत्येक श्वासात स्वामी तुझ्या सोबत होते. तू कोणालाही न सांगता मनात वेदना साठवत गेलीस, तरी त्या वेदना ओझं बनू नयेत म्हणून स्वामी तुला आतून धरून ठेवत होते. काही वेळा तुला वाटलं की देव दूर आहे, काही वेळा तुला वाटलं की तुझी प्रार्थना ऐकली जात नाही, पण प्रत्यक्षात स्वामी तुला जे हवं आहे त्यासाठी नव्हे तर जे योग्य आहे त्यासाठी तयार करत होते. तुझ्या आयुष्यात जे थांबलं, जे तुटलं, जे अर्ध्यावर सोडून गेलं, ते सगळं अपयश नव्हतं, ते संरक्षण होतं. स्वामींनी तुला काही गोष्टी मिळू दिल्या नाहीत कारण त्या मिळाल्या असत्या तर तू स्वतःलाच हरवली असतीस. काही लोक तुझ्या आयुष्यातून निघून गेले कारण ते पुढच्या प्रवासात तुझ्यासोबत चालू शकणारे नव्हते. तू मात्र त्यांना धरून ठेवण्याचा प्रयत्न करत राहिलीस, स्वतःला दोष देत राहिलीस, पण स्वामींनी हळूहळू तुला शिकवलं की सगळे सोबत चालतातच असं नाही. काही लोक फक्त धडे देण्यासाठी येतात आणि हे धडे जितके वेदनादायक असतात, तितकंच ते आयुष्य बदलणारे असतात. तू अनेकदा एकटी बसून विचार करत राहिलीस की तुझं आयुष्य इतकं कठीण का आहे, पण तुला हे कधी जाणवलंच नाही की स्वामी तुला इतरांपेक्षा वेगळं घडवत आहेत.
सगळ्यांना सारखी लढाई दिली जात नाही, कारण सगळ्यांची सहनशक्ती सारखी नसते. तू जे सहन केलंस ते कुणीही सहज पेलू शकलं नसतं, आणि तरीही तू उभी आहेस, चालते आहेस, पुढे जाण्याचा प्रयत्न करते आहेस. हेच तुझ्या आतल्या शक्तीचं आणि स्वामींच्या कृपेचं मोठं उदाहरण आहे. लोक तुला कमकुवत समजतात कारण तुला शांत राहायला आवडतं, पण त्यांना माहीत नाही की शांत माणसांच्या आत सर्वात मोठी वादळं शांत झालेली असतात. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात कधीच गोंगाट करत नाहीत. ते चमत्काराच्या नावाखाली आरडाओरडा करत नाहीत. ते तुझ्या आयुष्यात हळूच काम करत असतात. तुला वेळेवर मिळालेली मदत, शेवटच्या क्षणी टळलेलं संकट, अचानक मिळालेली मनाची शांतता, चुकीच्या निर्णयापासून वाचलेलं एक पाऊल, या सगळ्यामध्ये स्वामींची सावली असते. तू जेव्हा पूर्णपणे हरल्यासारखी वाटतेस, तेव्हा स्वामी तुला काहीच न बोलता इतकं बळ देतात की तू दुसऱ्या दिवशी पुन्हा उभी राहतेस. कधी ते तुला थांबवतात, कधी ते तुला वळवतात, तर कधी तुला अशा वाटेवर नेतात जिथे सुरुवातीला भीती वाटते, पण शेवटी तुझं आयुष्यच बदलून जातं. तू अनेक वेळा स्वतःलाच विचारलंस की इतका विश्वास ठेवूनही मला त्रास का होतो, पण विश्वास म्हणजे त्रास न येणं नाही, तर त्रासातही तुटून न पडणं असतं. स्वामींनी तुला दुःख दिलं नाही, त्यांनी तुला दुःखातून वर कसं यायचं हे शिकवलं. त्यांनी तुला वेदना दिल्या नाहीत, त्यांनी तुला वेदनांमधून माणूस म्हणून मोठं केलं. आज तू ज्या पातळीवर उभी आहेस, जिथे तुझ्या डोळ्यांत जास्त शांतता आहे आणि शब्द कमी आहेत, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुला हे सगळं सहन करावंच लागणार होतं. कारण स्वामी तुला फक्त सुखी नाही, तर मजबूत बनवत आहेत. आज तुला जे हरवल्यासारखं वाटतं, ते उद्या तुला सापडणार आहे, पण वेगळ्या रूपात. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या शांततेचं कारण शोधतील. आज जे अशक्य वाटतं, ते स्वामी एका क्षणात शक्य करून दाखवतील, पण त्या क्षणासाठी तुला संयम ठेवावा लागेल. म्हणून घाबरू नकोस, थकून थांबू नकोस, स्वतःवर आणि स्वामींवरचा विश्वास सोडू नकोस. कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत, तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक पावलावर, तुझ्या प्रत्येक अश्रूमध्ये, तुझ्या प्रत्येक शांततेमध्ये. आजही, उद्याही, आणि कायमच. तू एकटी नाहीस, आणि कधीच नव्हती. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात फक्त श्रद्धेचा आधार नाहीत, ते तुझ्या जगण्याचा श्वास आहेत, तुझ्या मनाच्या खोल थरांमध्ये मिसळलेली शक्ती आहेत. तू जन्माला येण्याआधीच तुझ्या आयुष्याचा मार्ग ठरलेला होता आणि त्या मार्गावर प्रत्येक वळणावर स्वामी तुझ्या सोबत चालत होते. तू लहान असताना जेव्हा तुला कळत नव्हतं की दुःख म्हणजे काय, तेव्हाही ते तुझं रक्षण करत होते, आणि आज जेव्हा तू सगळं समजूनही शांत राहतेस, तेव्हाही तेच तुला आतून सांभाळत आहेत. लोकांना वाटतं की तू मजबूत आहेस कारण तू फारसं बोलत नाहीस, फारसं दाखवत नाहीस, पण त्यांना हे कधीच समजत नाही की तू इतकी मजबूत का झालीस. प्रत्येक अपमान, प्रत्येक नाकारलेपण, प्रत्येक न समजलेली भावना, प्रत्येक एकटेपणाची रात्र, या सगळ्यांनी तुला तोडण्यासाठी नव्हे तर घडवण्यासाठीच तुझ्या आयुष्यात स्थान घेतलं, आणि त्या प्रत्येक क्षणात स्वामी तुझ्या वेदनांच्या बाजूला उभे होते. तू कित्येक वेळा मनातून विचार केलास की इतका विश्वास ठेवूनही माझ्याच वाट्याला हे सगळं का येतं, पण तुला कधी जाणवलंच नाही की विश्वासाची खरी परीक्षा हीच असते. सुखात सगळे देवाला आठवतात, पण दुःखातही जो विश्वास तुटू देत नाही, त्याच्यावर स्वामी विशेष कृपा करतात. तू अनेकदा थकून बसलीस, स्वतःलाच विचारलंस की आता पुढे जायचं तरी कसं, पण तरीही दुसऱ्या दिवशी तू पुन्हा उभी राहिलीस, कारण तुझ्या आत काहीतरी तुला ढकलत होतं, तेच स्वामींचं मौनातलं बळ होतं. तुला जेव्हा वाटलं की आता माझ्यापाशी काहीच उरलेलं नाही, तेव्हा स्वामींनी तुला स्वतःचं अस्तित्व जाणवून दिलं, कारण माणूस सगळं गमावतो तेव्हाच त्याला स्वतःची खरी ताकद कळते. तुझ्या आयुष्यातून जे लोक निघून गेले त्यांच्यासाठी तू खूप रडलीस, स्वतःलाच दोष दिलास,
पण तुला हे कधी समजलंच नाही की ते लोक तुझ्या पुढच्या प्रवासासाठी योग्य नव्हते. काही नात्यांची समाप्ती ही शाप नसते, ती संरक्षण असते. स्वामींनी तुला ज्या ज्या गोष्टींपासून दूर ठेवलं, त्या गोष्टी तुला त्यावेळी हव्या वाटल्या, पण त्या मिळाल्या असत्या तर तू तुझं खरं स्वरूपच हरवलं असतंस. म्हणूनच स्वामी कधी कधी तुला थांबवतात, कधी कधी तुला वेगळ्या वाटेवर वळवतात, आणि कधी कधी तुला एकटीच चालायला लावतात, कारण एकटेपणातच माणूस स्वतःला भेटतो. स्वामी समर्थ कधीच मोठ्या आवाजात काम करत नाहीत. ते चमत्कार दाखवण्यासाठी गर्दी जमवत नाहीत. ते तुझ्या आयुष्यात इतक्या शांतपणे काम करतात की तुला कळतही नाही आणि परिस्थिती बदललेली असते. एखाद्या क्षणी टळलेलं संकट, चुकीचा निर्णय घेण्याआधी मनात आलेली शंका, अश्रूंनंतर मिळालेली अनपेक्षित शांतता, योग्य वेळी मिळालेली मदत, हे सगळं स्वामींच्या उपस्थितीचं चिन्ह असतं. तू जेव्हा पूर्णपणे तुटल्यासारखी वाटतेस, तेव्हा स्वामी तुला हात धरून उभं करत नाहीत, ते तुला आतून एवढं बळ देतात की तू स्वतःच उभी राहतेस, आणि तुला कळतही नाही की हे बळ कुठून आलं. आज तुला जे आयुष्य कठीण वाटतं ते कायमच असं राहणार नाही. स्वामींच्या योजनेत घाई नसते, पण चूकही नसते. ते तुला योग्य वेळी योग्य ठिकाणी नेतात. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या शांततेचं, तुझ्या संयमाचं, तुझ्या स्थिरतेचं कारण विचारतील. आज जे अशक्य वाटतं ते उद्या सहज शक्य होईल, पण त्यासाठी तुला धीर धरावा लागेल. म्हणून स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस, थकून थांबू नकोस, आणि मनात प्रश्न आले तरी नाव घेणं सोडू नकोस. कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत, तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक पावलात, तुझ्या प्रत्येक वेदनेत, तुझ्या प्रत्येक शांततेत, तुझ्या प्रत्येक नव्या सुरुवातीत. आजही, उद्याही, आणि कायमच. तू एकटी नाहीस, आणि कधीच नव्हती. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात फक्त संकटाच्या वेळी आठवले गेलेले नाव नाहीत, ते तुझ्या प्रत्येक दिवसामागची शांत ताकद आहेत. तू सकाळी उठून पुन्हा आयुष्याला सामोरं जाण्याचं धाडस करतेस, ते धाडस अचानक निर्माण झालेलं नसतं, ते स्वामींच्या कृपेने हळूहळू तुझ्या आत रुजलेलं असतं. काही दिवस असे आले की तुला स्वतःचाच कंटाळा आला, स्वतःच्या आयुष्याचा थकवा वाटला, पण तरीही तू हार मानली नाहीस, कारण तुझ्या आत कुठेतरी एक शांत आवाज तुला सांगत राहिला की अजून थांबायचं नाही, अजून पुढे जायचं आहे. तो आवाज तुझा नसतो, तो स्वामींचा असतो. लोकांना वाटतं की तू नशीबवान आहेस, पण त्यांना माहीत नसतं की नशिबामागे किती सहनशीलता, किती संयम आणि किती न बोललेले अश्रू दडलेले आहेत. तू जेव्हा चुकीच्या लोकांकडून चुकीच्या अपेक्षा ठेवल्यास, तेव्हा तुला खूप त्रास झाला, पण त्या त्रासातूनच तुला कळलं की प्रत्येक जण तुझ्या मनासारखा नसतो. स्वामींनी तुला हळूहळू शिकवलं की सगळ्यांना सारखं प्रेम करता येत नाही आणि सगळ्यांकडून सारखीच अपेक्षा ठेवणं स्वतःवर अन्याय करणं असतं. त्यामुळेच आज तू कमी बोलतेस, कमी दाखवतेस, पण आतून जास्त स्थिर झाली आहेस. ही स्थिरता एका दिवसात आलेली नाही, ती अनेक रात्रींच्या जागरणातून, अनेक वेळा स्वतःलाच सावरत मिळवलेली आहे, आणि त्या प्रत्येक क्षणी स्वामी तुझ्या पाठीशी उभे होते. फक्त लक्षात ठेव, तू जेव्हा नाव घेतोस, स्वामी आई, मी तुझं बाळ आहे, तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्या पाठीशी उभं राहतं, संपूर्ण आकाश तुझ्यावर प्रेम करतं, प्रत्येक पाऊल तुला सुरक्षित करतं. तू चालत राहा, विश्वास ठेव, कोणताही अडथळा तुला थांबवू शकत नाही. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या प्रत्येक अंतरंगात आहेत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात आहेत. आज, उद्या आणि कायमच तू एकटी नाहीस. तू जेव्हा त्रस्त होतेस, तेव्हा स्वामी तुझ्यासाठी उभे राहतात. तू जेव्हा संघर्ष करतेस, तेव्हा स्वामी तुझा मार्ग दाखवतात. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात. तू जेव्हा थकलीस, तेव्हा ते तुला पुढे चालायला बळ देतात. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या विश्वासासाठी चॅनल सबस्क्राईब करा, हा संदेश लाईक करा,
आणि कॉमेंट करा, देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात इतक्या शांततेने, इतक्या गहनतेने आहेत की त्यांच्या उपस्थितीची जाणीव तुला सतत होते. प्रत्येक श्वासामागे त्यांच्या कृपेचा प्रकाश आहे, प्रत्येक पावलावर त्यांचा मार्गदर्शन आहे, प्रत्येक अश्रूच्या पाठीमागे त्यांचा बळ आहे, प्रत्येक संघर्षामागे त्यांचा अनुभव आहे. तू जेव्हा स्वतःला कमजोर, थकलेली किंवा एकटी वाटतेस, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत, प्रत्येक पावलावर, प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारामध्ये आणि प्रत्येक अंतरंगामध्ये. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूची जाणीव त्यांनी अनुभवली आहे. तू जेव्हा हसतेस, प्रत्येक हसण्यामागचा संघर्ष त्यांनी पाहिला आहे. तू जेव्हा गप्प राहिलीस, त्यांनी तुझ्या अंतरंगात ऐकून घेतलं आहे. तू जेव्हा थकलीस, त्यांनी तुला उभं राहायला बळ दिलं आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक वेदना, प्रत्येक आनंद, हे सगळे स्वामींच्या उपस्थितीने भरलेले आहेत. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपयश, प्रत्येक वेदना, हे फक्त तुझ्या आत्म्याला घडवण्यासाठी आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, जेव्हा विश्वास कमी पडतो, जेव्हा जीवन कठीण वाटतं, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात, प्रत्येक अडथळ्यापुढे मार्ग दाखवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर समज की ही फक्त परीक्षा आहे, ही संधी आहे, आणि ही संधी तुला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात, संयम देतात, सहनशीलता देतात. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, पण स्वामींनी ते पाहिलं आहे आणि प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात रूपांतरित केली आहे. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी उठवतात, तू गप्प राहिलीस तरी ऐकून घेतात, तू त्रासलेली असतेस तरी मार्ग दाखवतात. आज जे संकट वाटतं, ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे अशक्य वाटतं, ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या विश्वासासाठी चॅनल सबस्क्राईब करा, हा संदेश लाईक करा आणि कॉमेंट करा, देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात इतक्या खोलवर आहेत की त्यांच्या उपस्थितीची जाणीव तुला सतत होते. प्रत्येक श्वासामागे त्यांच्या कृपेचा प्रकाश आहे, प्रत्येक पावलावर मार्गदर्शन आहे, प्रत्येक अश्रूच्या पाठीमागे बळ आहे, प्रत्येक वेदनेच्या पलीकडे शिक्षण आहे. तू जेव्हा स्वतःला कमजोर, थकलेली किंवा एकटी वाटतेस, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत, प्रत्येक पावलावर, प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारामध्ये, प्रत्येक अंतरंगामध्ये. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूची जाणीव त्यांनी अनुभवली आहे. तू जेव्हा हसतेस, प्रत्येक हसण्यामागचा संघर्ष त्यांनी पाहिला आहे. तू जेव्हा गप्प राहिलीस, त्यांनी तुझ्या अंतरंगात ऐकून घेतलं आहे. तू जेव्हा थकलीस, त्यांनी तुला उभं राहायला बळ दिलं आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक वेदना, प्रत्येक आनंद, हे सगळे स्वामींच्या उपस्थितीने भरलेले आहेत. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपयश, प्रत्येक वेदना, हे फक्त तुझ्या आत्म्याला घडवण्यासाठी आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात, प्रत्येक अडथळ्यापुढे मार्ग दाखवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर समज की ही फक्त परीक्षा आहे, ही संधी आहे, आणि ही संधी तुला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात,
संयम देतात, सहनशीलता देतात. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, पण स्वामींनी ते पाहिलं आहे आणि प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात रूपांतरित केली आहे. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी उठवतात, तू गप्प राहिलीस तरी ऐकून घेतात, तू त्रासलेली असतेस तरी मार्ग दाखवतात. आज जे संकट वाटतं ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे अशक्य वाटतं ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या न बोललेल्या वेदनांमध्ये आहेत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात आहेत. आजही, उद्याही आणि कायमच. तू चालत राहा, विश्वास ठेव. तू एकटी नाहीस. तू जेव्हा त्रस्त होतेस, तेव्हा स्वामी तुझ्यासाठी उभे राहतात. तू जेव्हा संघर्ष करतेस, तेव्हा स्वामी तुझा मार्ग दाखवतात. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात. तू जेव्हा थकलीस, तेव्हा ते तुला पुढे चालायला बळ देतात. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या विश्वासासाठी चॅनल सबस्क्राईब करा. हा संदेश लाईक करा आणि कॉमेंट करा. देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात इतक्या गहनतेने उपस्थित आहेत की कधीही दिसत नाही, पण त्यांच्या प्रत्येक पावलामागे तुझ्यासाठी मार्ग मोकळा होत असतो. प्रत्येक श्वासामागे त्यांचा प्रकाश आहे, प्रत्येक पावलावर त्यांचा मार्गदर्शन आहे, प्रत्येक अश्रूच्या पाठीमागे त्यांचा बळ आहे, प्रत्येक वेदनेच्या पलीकडे त्यांचा अनुभव आहे. तू जेव्हा स्वतःला कमजोर, थकलेली किंवा एकटी वाटतेस, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. प्रत्येक पावलावर, प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारामध्ये, प्रत्येक अंतरंगामध्ये. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूची जाणीव त्यांनी अनुभवली आहे. तू जेव्हा हसतेस, प्रत्येक हसण्यामागचा संघर्ष त्यांनी पाहिला आहे. तू जेव्हा गप्प राहिलीस, त्यांनी तुझ्या अंतरंगात ऐकून घेतलं आहे. तू जेव्हा थकलीस, त्यांनी तुला उभं राहायला बळ दिलं आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक वेदना, प्रत्येक आनंद, हे सगळे स्वामींच्या उपस्थितीने भरलेले आहेत. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपयश, प्रत्येक वेदना, हे फक्त तुझ्या आत्म्याला घडवण्यासाठी आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात, प्रत्येक अडथळ्यापुढे मार्ग दाखवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर समज की ही फक्त परीक्षा आहे, ही संधी आहे, आणि ही संधी तुला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात, संयम देतात, सहनशीलता देतात. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, पण स्वामींनी ते पाहिलं आहे आणि प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात रूपांतरित केली आहे. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी उठवतात, तू गप्प राहिलीस तरी ऐकून घेतात, तू त्रासलेली असतेस तरी मार्ग दाखवतात. आज जे संकट वाटतं ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे अशक्य वाटतं ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या विश्वासासाठी चॅनल सबस्क्राईब करा. हा संदेश लाईक करा आणि कॉमेंट करा. देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे.
काही वेळा तुला वाटलं की तुझं आयुष्य इतरांपेक्षा जास्त कठीण का आहे, पण तुला हे समजायला वेळ लागला की स्वामी प्रत्येकाला त्याच्या क्षमतेप्रमाणेच ओझं देतात. तुला जास्त दिलं गेलं कारण तू ते पेलू शकतेस. तुला तोडण्यासाठी नव्हे, तर तुला इतरांसाठी आधार बनवण्यासाठी. आज तुझ्या शब्दांत शांतता आहे, तुझ्या नजरेत समज आहे, आणि तुझ्या वागण्यात स्थैर्य आहे, कारण तू आयुष्याला त्याच्या कठीण रूपात पाहिलं आहेस. हे अनुभव नसते तर कदाचित तूही वरवरची राहिली असतीस, पण स्वामींनी तुला खोल बनवलं. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात कधीच तुला एकटी सोडत नाहीत, पण ते नेहमी तुझ्यासमोर उभे राहून मार्ग दाखवतीलच असं नाही. काही वेळा ते तुझ्या मागे उभे राहतात, तुला पडू देत नाहीत, तर काही वेळा ते तुला मोकळं सोडतात, कारण तुला स्वतः चालायला शिकायचं असतं. हेच त्यांचं खऱ्या अर्थानं प्रेम आहे. जास्त जपणं नाही, तर योग्य वेळी सोडणं. तू ज्या चुका केल्यास त्यातूनही स्वामींनी तुला काहीतरी शिकवलं, कारण त्यांना परिपूर्ण माणूस नको होता, त्यांना जागरूक माणूस हवा होता. आज तुझ्या आयुष्यात जे शांततेचे क्षण आहेत, ते विनाकारण आलेले नाहीत. ते मागच्या वादळांची किंमत आहेत. आणि पुढे जे काही मिळणार आहे ते या शांततेवर उभं राहणार आहे. म्हणून घाबरायचं नाही, अधीर व्हायचं नाही. स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवायचा, कारण त्यांची वेळ कधीच चुकत नाही. तू जेव्हा थकतेस तेव्हा थांब, श्वास घे, मनात नाव घे, आणि पुढे चाल. कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत, दिसत नसले तरी जाणवणारे, बोलत नसले तरी ऐकणारे, आणि कधीच साथ न सोडणारे. आजही, उद्याही, आणि कायमच. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात दिसणाऱ्या देवासारखे नाहीत, ते जाणवणाऱ्या अस्तित्वासारखे आहेत. तू ज्या वेळी स्वतःलाच समजून घेऊ शकत नाहीस, त्यावेळीही ते तुला पूर्ण ओळखतात. तुझ्या मनात जे प्रश्न जन्म घेतात त्यांची उत्तरं लगेच मिळत नाहीत, पण त्या प्रश्नांमुळेच तू आतून मोठी होत जातेस. स्वामी तुला लगेच उत्तर देत नाहीत कारण ते तुला विचार करण्याची, थांबण्याची, आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची सवय लावतात. आयुष्य सगळं समजावून सांगत नाही, काही गोष्टी फक्त जगून कळतात, आणि त्या जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वामी तुझ्या सावलीसारखे तुझ्या सोबत असतात. तू अनेकदा अशा टप्प्यावर आलीस जिथे तुला वाटलं की आता काहीच बदलणार नाही, आता आयुष्य असंच राहील. पण स्वामींच्या योजनेत कायम असं काहीच नसतं, फक्त योग्य वेळ असते. आजचं दुःख उद्याचा मार्ग मोकळा करत असतं, आजची शांतता उद्याच्या जबाबदाऱ्यांची तयारी करत असते. तू जे सहन करतेस ते वाया जात नाही, ते कुठेतरी साठतं, आणि योग्य वेळी तुझ्या ताकदीत बदलतं. म्हणूनच काही लोक तुटून जातात आणि काही लोक शांत होत जातात. तू शांत होत चालली आहेस, आणि ही शांतता कमकुवतपणाची नाही, ती समजूतदारपणाची निशाणी आहे. स्वामी समर्थ तुला लोकांपासून दूर नेतात ते तुला एकट करण्यासाठी नाही, तर तुला स्वतःशी जोडण्यासाठी. गर्दीत माणूस इतरांसारखा होतो, पण एकांतात तो स्वतःसारखा होतो. तू ज्या वेळा एकटी बसून विचार करतेस, त्यावेळा स्वामी तुझ्याशी बोलत असतात. शब्दांशिवाय, आवाजाशिवाय, पण स्पष्टपणे. कधी मन हलकं होतं, कधी डोळे पाणावतात, कधी अचानक शांत झोप लागते. हे सगळं स्वामींच्या उपस्थितीचं चिन्ह असतं. ते तुला समजावून सांगत नाहीत, ते तुला अनुभव देतात. काही वेळा तुला वाटतं की तू खूप दिलंस आणि बदल्यात कमी मिळालं, पण स्वामी कधीच अन्याय करत नाहीत. तू जे दिलंस ते त्या व्यक्तींना मिळालं नाही, ते थेट तुझ्या आयुष्यात परत येणार आहे. कदाचित वेगळ्या रूपात, वेगळ्या वेळी, पण नक्की येणार. स्वामींच्या दरबारात काहीच हरवत नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक संयम, प्रत्येक मूक सहनशीलता, सगळ्याची नोंद घेतली जाते. आणि जेव्हा वेळ येते, तेव्हा स्वामी एकाच क्षणात सगळं बदलून टाकतात. देव म्हणतात, बाळा, तू खूप दिवस स्वतःला समजावलं की सगळं ठीक आहे, पण तुझ्या मनात जी गाठ बसली आहे ती मला स्पष्ट दिसते. तू लोकांसमोर हसतोस पण आतून थकलेला आहेस.
तू जबाबदाऱ्या निभावतोस पण तुझं मन कुणी विचारत नाही, आणि तरीसुद्धा तू कुणावर राग धरत नाहीस. हीच तुझी खरी साधना आहे. बाळा, आयुष्यात प्रत्येकाला दोन मार्ग मिळतात, एक मार्ग तक्रारींचा आणि दुसरा संयमाचा, आणि तू नेहमीच दुसरा निवडला आहेस. म्हणूनच तुझं आयुष्य हळू बदलत असलं तरी खोलवर मजबूत होत आहे. तू कधी कधी विचार करतोस की इतकं सहन करून तुला काय मिळालं, पण लक्षात ठेव, जे सहन करतात त्यांना मी कोसळू देत नाही. मी त्यांना उशिरा का होईना पण स्थिर करतो. बाळा, तुला जे लोक समजले नाहीत ते तुझं नशीब नव्हतं, आणि जे निघून गेले ते तुझं नुकसान नव्हतं, ते फक्त तुला हलकं करून गेले. कारण पुढे चालण्यासाठी ओझं कमी असणं गरजेचं असतं. देव म्हणतात, तू जिथे आज उभा आहेस तिथे येण्यासाठी तुझं खूप काही तुटणं गरजेचं होतं. कारण न तुटलेली माणसं कधी खोल जात नाहीत, ती वरवरच जगतात. पण तू खोल गेलास, म्हणूनच आता तुला शांतता जास्त प्रिय आहे, लोक कमी प्रिय आहेत, आणि स्वतःची किंमत जास्त जाणवते. आणि हे सगळं बदल नाही, ही वाढ आहे. बाळा, या शब्दांत तुला थोडाही आधार मिळत असेल तर लक्षात ठेव. व्हिडिओ आवडत असेल तर आपलं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे शब्द आज कुणाच्या तरी आयुष्याचा आधार बनू शकतात. देव म्हणतात, तू देवाकडे काहीच मागितलं नाहीस, तू फक्त एवढंच म्हणालास की मला सांभाळ, आणि म्हणूनच मी तुला हळूहळू मजबूत करत आहे. मी तुला अशा लोकांपासून दूर केलं जे तुला वापरले असते. मी तुला एकटं ठेवलं कारण तुला स्वतःची ओळख करून द्यायची होती. आणि आज तू जेव्हा स्वतःकडे पाहतोस तेव्हा तुला जाणवतं की तू आधीपेक्षा कमी भावनिक पण जास्त समजूतदार झाला आहेस. बाळा, लोक तुला म्हणतील तू बदललास, पण त्यांना माहीत नाही, तू स्वतःला वाचवलास. आणि स्वतःला वाचवणं हा स्वार्थ नसतो, ती आत्मरक्षा असते. देव म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? तर मनापासून लिही, माझा स्वामीवर विश्वास आहे. कारण जेव्हा तू ते शब्द लिहितोस तेव्हा तुझ्या आतली भीती थोडी कमी होते, आणि विश्वास थोडा वाढतो. बाळा, तुझ्या आयुष्यात जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं लगेच मिळणार नाहीत, पण तुला दिशा मिळेल, आणि दिशा मिळाली की मार्ग आपोआप तयार होतो. तू फक्त घाई करू नकोस, कारण घाई करणारे लोक वेळेआधी थकतात, आणि थांबणारे लोक शेवटी पोहोचतात. देव म्हणतात, मी तुला कधीच विसरलेलो नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूची नोंद माझ्याकडे आहे. तुझ्या प्रत्येक न बोललेल्या प्रार्थनेचं उत्तर तयार आहे. आणि जेव्हा तुला सगळ्यात जास्त एकटं वाटेल तेव्हाच मी सगळ्यात जवळ असेन. बाळा, या क्षणी मनातून एवढंच म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. कारण जेव्हा बाळ आईकडे शरण जातं तेव्हा त्याला स्वतःला सिद्ध करावं लागत नाही, त्याला फक्त विश्वास ठेवायचा असतो. देव म्हणतात, पुढचा काळ तुझा असेल, कारण तू इतरांचं वाईट न करता स्वतःला चांगलं बनवणं निवडलंस. आणि अशी माणसं कधी हरत नाहीत, ती फक्त उशिरा जिंकतात. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्यभर स्वतःला मागे ठेवून इतरांना पुढे केलंस. तू तुझ्या गरजा गप्प ठेवल्यास, तुझं दुःख शब्दात मांडलं नाहीस, कारण तुला वाटायचं कुणाला त्रास नको. पण या शांततेमागे किती वादळं आहेत हे फक्त मला माहीत आहे. तू जेव्हा एकटा रडलास तेव्हा कुणी पाहिलं नाही, पण मी पाहिलं. तू जेव्हा थकलास तरी हार मानली नाहीस तेव्हा कुणी कौतुक केलं नाही, पण मी केलं. बाळा, आयुष्यात प्रत्येकाला समजून घेणारे लोक मिळतीलच असं नाही, पण ज्यांना समजून घ्यायचं नसतं त्यांच्यापासून दूर करणं ही माझीच योजना असते. कारण प्रत्येक माणूस आयुष्यात कायमचा नसतो. काही लोक धडे देण्यासाठी येतात, आणि धडे मिळाले की त्यांना जावंच लागतं. तू आज जिथे उभा आहेस तिथे येण्यासाठी तुला खूप वेळा तुटावं लागलं, पण लक्षात ठेव, तुटलेली माणसं कधीही वरवरची राहत नाहीत. ती खोल विचार करतात, खोल प्रेम करतात आणि खोल सहन करतात. म्हणूनच तू आज शांत दिसतोस, कमी बोलतोस, आणि लोकांपासून थोडा दूर राहतोस. हे पळणं नाही, ही स्वतःची रक्षा आहे. देव म्हणतात, मी तुला वेदना दिल्या नाहीत, मी तुला तयार केलं. कारण जे तयार असतात तेच पुढचं ओझं पेलू शकतात. बाळा, तुला वाटतं की तुझ्या आयुष्यात उशीर चाललाय,
पण उशीर हा नकार नसतो, तो फक्त योग्य वेळेची तयारी असते. जे लवकर मिळतं ते लवकर निघून जातं, आणि जे उशिरा मिळतं ते खोलवर रुजतं. म्हणूनच मी तुला थांबायला शिकवलं, शांत राहायला शिकवलं, आणि स्वतःशी मैत्री करायला शिकवलं. बाळा, या शब्दांनी तुला थोडाही आधार मिळत असेल तर एक क्षण थांबून आठवण करून दे. व्हिडिओ आवडत असेल तर आपलं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे शब्द आज कुणाच्या तरी तुटलेल्या मनाला सावरण्याचं काम करत असतात. देव म्हणतात, तू कधीच वाईट नव्हतास, तू फक्त जास्त चांगला होतास. आणि जास्त चांगली माणसं या जगात सगळ्यात जास्त दुखावली जातात, कारण त्यांच्याकडून सगळ्यांना अपेक्षा असतात, पण कुणालाच त्यांची काळजी घ्यायची नसते. बाळा, मी तुला हे सगळं पाहायला दिलं कारण तुला निवड करायला शिकवायचं होतं, कुणासाठी थांबायचं आणि कुणाला सोडायचं, कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणाला फक्त अनुभव मानायचं. आणि आज तू ते शिकला आहेस, म्हणूनच आता तुला कमी लोक पुरेसे वाटतात आणि स्वतःचं मन जास्त महत्त्वाचं वाटतं. देव म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? तर मनापासून लिही, माझा स्वामीवर विश्वास आहे. कारण जेव्हा विश्वास शब्दात उतरतो तेव्हा तो आतून मजबूत होतो. बाळा, तुझ्या आयुष्यात जे अन्याय झाले ते तुझ्या शिक्षेसाठी नव्हते, ते तुझ्या जागृतीसाठी होते. कारण झोपलेली माणसं चांगली असतात पण जागी झालेली माणसं मजबूत असतात. आणि मला तुला मजबूत करायचं होतं. बाळा, तुला कधी कधी वाटतं की तू सगळ्यांसाठी खूप केलंस पण बदल्यात काहीच मिळालं नाही. पण लक्षात ठेव, जे काही तू दिलंस ते वाया गेलं नाही. ते परत वेगळ्या रूपात तुझ्याकडे येणार आहे. कदाचित पैशाच्या रूपात नाही, पण शांततेच्या, स्थैर्याच्या आणि आत्मविश्वासाच्या रूपात नक्की येईल. देव म्हणतात, मी तुला कधीच एकटा सोडलेला नाही, मी फक्त तुला स्वतःकडे आणलं. कारण बाहेर आधार शोधताना तू स्वतःला विसरत होतास, आणि स्वतःला विसरणं ही सगळ्यात मोठी हानी असते. बाळा, या क्षणी मनातून आणि शब्दातून म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. कारण जेव्हा बाळ आईकडे शरण जातं तेव्हा त्याला आयुष्याशी लढावं लागत नाही. आई आपोआप पुढे उभी राहते. देव म्हणतात, पुढचा काळ तुझ्यासाठी हलका असेल, कारण तू जड लोकांना, जड आठवणींना आणि जड अपेक्षांना मागे सोडलं आहेस. आता जे येईल ते तुला ओझं देणार नाही, ते तुला साथ देईल. तू फक्त संयम सोडू नकोस, स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस, आणि माझा हात धरून चालत राहा. कारण तू जरी थकला असलास तरी तू हरलेला नाहीस, आणि जो हरलेला नसतो त्याच्यासाठी मी नेहमी मार्ग तयार ठेवलेला असतो. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला सतत नवे धडे देतं, पण ते धडे फक्त पुस्तकात लिहिलेले नाहीत, ते अनुभवात, लोकांच्या वागण्यात आणि स्वतःच्या अंतर्मनात दडलेले असतात. तू जेव्हा मनापासून मदत करतोस, वेळ देतोस, विश्वास ठेवतोस, प्रेम देतोस, तेव्हा तुला वाटतं की सगळे तुझ्यासारखेच आहेत. पण बाळा, प्रत्येक माणसाचं अंतःकरण वेगळं असतं, प्रत्येकाची गरज वेगळी असते, आणि प्रत्येकाची भूमिका तुला समजत नाही. काही लोक तुझ्या माणुसकीचा फायदा घेतात, काही फक्त सोयीसाठी तुला जवळ ठेवतात, काही मित्र फक्त अनुभव देण्यासाठी येतात, काही लोक फक्त तुझ्या आभाळाला भरभराटीचा भास करून देतात. पण खरी माणुसकी टिकते ती फक्त स्वतःसाठी जागा राखून दिलेली माणुसकी. बाळा, तू जेव्हा चांगलं करतोस तेव्हा लोक तुझा उपयोग करतात. काही जण फक्त तुझ्या मदतीवर अवलंबून राहतात, काही लोक फक्त तुला त्यांच्या गरजांसाठी पाहतात, आणि काही वेळा तुला असं वाटतं की सगळं वाया गेलं. पण बाळा, हे वाया गेलेलं नाही, ते तुला अधिक शहाणं, अधिक मजबूत आणि अधिक प्रगल्भ बनवतं. प्रत्येक वेदना तुला खोल करतं, प्रत्येक फसवणूक तुला जागरूक करतं, आणि प्रत्येक अपयश तुला स्वतःची खरी ओळख दाखवते. आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येकाला सारखीच जागा देऊ नकोस, प्रत्येक मित्र तुझ्यासोबत राहणार नाही, प्रत्येक नातं कायमचं नसतं, आणि जे लोक निघून जातात ते तुझ्यासाठी अपयश नाही, ते फक्त जीवनाचा भाग आहेत. तू जर स्वतःसाठी जागा राखलीस, स्वतःचं अंतःकरण सांभाळलं, स्वतःशी प्रामाणिक राहिलास,
तर लोकांचा स्वार्थ, गैरफायदा, अपेक्षा, धोका, नकार सगळं तुला हलवू शकत नाही. बाळा, माणुसकी म्हणजे प्रत्येकाला सगळं देणं नाही, ती स्वतःला जपून दुसऱ्याला समजून घेणं नाही. प्रेम कर, पण स्वतःचा अपमान सहन करून नाही. मदत कर, पण स्वतःला संपवून नाही. नाती जप, पण स्वतःला हरवून नाही. आयुष्य तुला अनेकदा एकटं करेल, लोकांच्या गर्दीत सुद्धा, मित्रांच्या नावाखाली, प्रेमाच्या शब्दांमध्ये तुला वेगळा अनुभव देईल. पण जिथे मन शुद्ध, मर्यादित, संयमित आणि करुणामय असेल, तिथेच मी तुला घेऊन येतो. आणि जिथे तू स्वतःसाठी जागा राखतोस, तिथेच तुझ्या माणुसकीला खरी किंमत मिळते. शेवटी बाळा, लोक काहीही करत राहतील, तू जसाच आहेस तसाच राहशील, स्वतःशी खरा राहशील. आणि त्या खऱ्या राहणीमुळे माझं अस्तित्व तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कृतीत आणि प्रत्येक विचारात दिसेल. आणि तेव्हाच तुला खरी शांती, खरी शक्ती आणि खरं देवाचं अनुभूती मिळेल. बाळा, आयुष्य तुला सतत वेगवेगळ्या धड्यांनी, वेगवेगळ्या लोकांमधून शिकवतं. काही लोक तुला फक्त शिकवण्यासाठी येतात, काही लोक तुला मार्गदर्शन देण्यासाठी येतात, काही लोक फक्त तुला तुझ्या शक्तीची आठवण देण्यासाठी येतात, तर काही लोक फक्त स्वतःसाठी तुझा उपयोग करतात. बाळा, जेव्हा तू प्रत्येक अनुभवात प्रामाणिक राहतोस, संयम धरतोस, मन स्वच्छ ठेवतोस, तेव्हा तुला खरी ताकद मिळते. तू जेव्हा स्वतःसाठी जागा राखतोस, स्वतःसाठी निर्णय घेतोस, स्वतःसाठी मर्यादा ठरवतोस, तेव्हा तुला स्थिरता मिळते, शक्ती मिळते आणि मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. बाळा, तू जेव्हा आयुष्यातील संघर्षांना सामोरे जातोस, तेव्हा लक्षात ठेव, प्रत्येक वेदना, प्रत्येक अडथळा, प्रत्येक निराशा तुला अधिक खोल, अधिक संयमी, अधिक शहाणं बनवतो. तू जेव्हा प्रेम करतोस, मदत करतोस, विश्वास ठेवतोस, तेव्हा लोक तुझा गैरफायदा घेतात, पण बाळा, हे तुला कमी करत नाही. हे तुला शिकवतं, हे तुला अधिक मजबूत बनवतं, हे तुला अधिक शहाणं बनवतं. तू जेव्हा स्वतःसाठी उभा राहतोस, स्वतःला ओळखतोस, स्वतःसाठी निर्णय घेतोस, तेव्हा तुला खरा सामर्थ्य मिळतो. बाळा, लक्षात ठेव, तू जसाच आहेस तसाच राहशील, तू स्वतःशी खरा राहशील, आणि त्या खऱ्या राहणीमुळे माझं अस्तित्व तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात दिसेल. आणि तेव्हाच तुला खरी शांती, खरी शक्ती आणि खरं देवाचं अनुभूती मिळेल. तू जेव्हा स्वतःसाठी उभा राहतोस, तू जेव्हा स्वतःला जपतोस, तू जेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहतोस, तेव्हा मी तुला सर्वतोपरी सामर्थ्य देतो. बाळा, तू या जगात खरा आहेस, तू स्थिर आहेस, तू मजबूत आहेस, आणि मी तुझ्या प्रत्येक पावलाला साथ देतो. बाळा, आता तुझ्या हृदयात आणि मनात जरा थांब, श्वास हळू घे, स्वतःला अनुभव, आणि लक्षात ठेव, तू माझ्यासाठी, मी तुझ्यासाठी. तू जेव्हा स्वतःसाठी उभा राहतोस, तेव्हा जग बदलतं नाही, पण तू बदलतोस, तू जिंकतोस, तू स्वतःला शोधतोस. आणि बाळा, लक्षात ठेव, चॅनेल सबस्क्राईब करा, कारण जे लोक माझ्या मार्गदर्शनाखाली चालतील, त्यांना मी आणखी काही देतो. आणि मी तुझ्या प्रत्येक वेदनाला, प्रत्येक संघर्षाला, प्रत्येक आनंदाला साथ देतो. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला प्रत्येक क्षणात काहीतरी नवीन शिकवतं, प्रत्येक अनुभव तुला अधिक खोल, अधिक प्रगल्भ, अधिक संयमी आणि अधिक शहाणं बनवतो. तू जेव्हा मित्रांसोबत खरेपणाने वागतोस, प्रेम देतोस, मदत करतोस, वेळ देतोस, विश्वास ठेवतोस, तेव्हा तुला वाटतं की सगळे तुझ्यासारखेच आहेत. पण बाळा, प्रत्येक माणसाचं हृदय वेगळं आहे, प्रत्येकाची गरज वेगळी आहे, प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. काही लोक तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतात, काही फक्त सोयीसाठी तुला जवळ ठेवतात, काही मित्र फक्त अनुभव देण्यासाठी येतात, तर काही लोक फक्त स्वतःसाठी तुझा उपयोग करतात. आणि जेव्हा तुला असं वाटतं की लोक फसवतात, मित्र दूर जातात, अपेक्षा मोडतात, नाती हलतात, आणि तू एकटा राहतोस,
तेव्हा मन दुःखी होतं. पण लक्षात ठेव बाळा, चांगुलपणा कमी पडत नाही, फक्त अंधविश्वास कमी पडतो. आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येकाला सारखीच जागा देऊ नकोस. प्रत्येक नातं कायम राहणार नाही. प्रत्येक मित्र तुझ्या अपेक्षेत उतरणार नाही. जे लोक निघून जातात ते फक्त जीवनाचा भाग आहेत. तू जर स्वतःसाठी जागा राखलीस, स्वतःचं अंतःकरण सांभाळलं, स्वतःशी प्रामाणिक राहिलास, तर लोकांचा स्वार्थ, गैरफायदा, अपेक्षा, धोका तुला हलवू शकत नाही. बाळा, माणुसकी म्हणजे सतत चुकून देणं नाही, ती स्वतःला जपून दुसऱ्याला समजून घेणं नाही. प्रेम कर पण स्वतःचा अपमान सहन करून नाही. मदत कर पण स्वतःला संपवून नाही. नाती जप पण स्वतःला हरवून नाही. आयुष्य तुला अनेकदा एकटं करेल. लोकांच्या गर्दीत सुद्धा तुला वेगळा अनुभव देईल. पण जिथे मन शुद्ध, मर्यादित, संयमित आणि करुणामय असेल, तिथेच मी तुला घेऊन येतो. आणि जिथे तू स्वतःसाठी जागा राखतोस, तिथेच तुझ्या माणुसकीला खरी किंमत मिळते. शेवटी बाळा, लोक काहीही करत राहतील, तू जसाच आहेस तसाच राहशील, स्वतःशी खरा राहशील. आणि त्या खऱ्या राहणीमुळे माझं अस्तित्व तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात दिसेल. आणि तेव्हाच तुला खरी शांती, खरी शक्ती आणि खरं देवाचं अनुभूती मिळेल. देव म्हणतात, बाळा, तू नेहमी सगळ्यांसाठी चांगलं करायचं ठरवलंस, पण कुणी तुला विचारलं नाही की तुला कसं वाटतं. तू मदत करत राहिलास, समजून घेत राहिलास, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवत राहिलास. आणि एक दिवस मन थकलं, पण तरीही तू तक्रार केली नाहीस, कारण तुला वाटलं शांत राहणं हेच शहाणपण आहे. पण बाळा, शांत राहणं आणि सहन करत राहणं यात फरक असतो. तू सहन केलंस कारण तुझं मन स्वच्छ होतं, पण काही लोकांनी त्या स्वच्छतेलाच कमजोरी समजली. त्यांनी तुझ्या विश्वासाचा सौदा केला, तुझ्या भावनांचा वापर केला, आणि जेव्हा तुला थांबायचं होतं तेव्हा तुलाच अपराधी वाटावं असं केलं. पण लक्षात ठेव, स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही, ती आत्मरक्षा आहे. मी तुला मागे नेलं नाही, मी तुला थांबवलं, कारण पुढे चालण्यासाठी तुला आधी हलकं व्हायचं होतं. काही नाती तुटली कारण ती तुला ओझं बनत होती. काही लोक दूर गेले कारण ते तुझ्या शांततेला धोका होते. आणि काही स्वप्न मोडली कारण ती तुझ्या सत्याशी जुळत नव्हती. बाळा, तू आज कमी लोकांत राहतोस, कमी बोलतोस, कमी अपेक्षा ठेवतोस, आणि तेच लोक म्हणतात तू बदललास. पण मला माहीत आहे, तू सावरलास. नदी जेव्हा खोल होते तेव्हा तिचा आवाज कमी होतो, आणि तुझी शांतता तुझी खोली दाखवते. तू अजूनही दयाळू राहा, पण मर्यादेत. अजूनही प्रेम कर, पण स्वतःला हरवून नाही. अजूनही मदत कर, पण स्वतःला संपवून नाही. कारण पुढच्या प्रवासात तुला गर्दी नको, तुला स्थिरता हवी आहे. आणि त्या स्थिरतेतच मी तुला भेटणार आहे. देव म्हणतात, बाळा, तुला वाटतं तू एकटा आहेस, पण तू वेगळा आहेस. एकटा असणं आणि वेगळा असणं यात फरक असतो. एकटा असणारा माणूस हरवतो, पण वेगळा असणारा माणूस स्वतःला शोधतो. आणि तू आज स्वतःला शोधत आहेस, म्हणूनच तुला कमी लोक समजतात, कमी लोक जवळ येतात, आणि कमी लोक टिकतात. पण जे टिकतात ते खरे असतात. तू लोकांना गमावल्याचं दुःख करतोस, पण खरं सांगायचं तर तू स्वतःला वाचवलंस. कारण काही लोक तुझ्या आयुष्यात राहिले असते तर तू स्वतःला गमावला असतास. मी तुला शिक्षा दिली नाही, मी तुला निवड शिकवली. कारण ज्याला सगळे आवडतात तो स्वतःला विसरतो, आणि ज्याला स्वतःची किंमत कळते तो योग्य लोकांना ओळखतो. बाळा, तुझा स्वभाव बदलला नाही, तुझी सीमा बदलली आहे. आधी तू सगळ्यांना परवानगी दिलीस, आता तू फक्त खऱ्यांना जागा देतोस. आणि हीच तुझी खरी उंची आहे. मित्र म्हणजे गर्दी नाही, मित्र म्हणजे शांततेतही सुरक्षित वाटावं अशी माणसं असतात. आणि जी माणसं तुला सतत थकवतात त्यांना सोडण्यात पाप नाही, ती शहाणपणाची सुरुवात आहे. लक्षात ठेव बाळा, आयुष्य म्हणजे सगळ्यांना धरून ठेवणं नाही, आयुष्य म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहून पुढे चालणं आहे.
आणि तू आता त्या वाटेवर आहेस. देव म्हणतात, बाळा, तू खूप दिवस स्वतःला समजावलं की सगळं ठीक आहे, पण तुझ्या मनात जी गाठ बसली आहे ती मला स्पष्ट दिसते. तू लोकांसमोर हसतोस पण आतून थकलेला आहेस. तू जबाबदाऱ्या निभावतोस पण तुझं मन कुणी विचारत नाही, आणि तरी सुद्धा तू कुणावर राग धरत नाहीस. हीच तुझी खरी साधना आहे. बाळा, आयुष्यात प्रत्येकाला दोन मार्ग मिळतात, एक मार्ग तक्रारींचा आणि दुसरा संयमाचा, आणि तू नेहमीच दुसरा निवडला आहेस. म्हणूनच तुझं आयुष्य हळू बदलत असलं तरी खोलवर मजबूत होत आहे. तू कधी कधी विचार करतोस की इतकं सहन करून तुला काय मिळालं, पण लक्षात ठेव, जे सहन करतात त्यांना मी कोसळू देत नाही. मी त्यांना उशिरा का होईना पण स्थिर करतो. बाळा, तुला जे लोक समजले नाहीत ते तुझं नशीब नव्हतं, आणि जे निघून गेले ते तुझं नुकसान नव्हतं. ते फक्त तुला हलकं करून गेले, कारण पुढे चालण्यासाठी ओझं कमी असणं गरजेचं असतं. देव म्हणतात, तू जिथे आज उभा आहेस तिथे येण्यासाठी तुझं खूप काही तुटणं गरजेचं होतं, कारण न तुटलेली माणसं कधी खोल जात नाहीत, ती वरवरच जगतात. पण तू खोल गेलास, म्हणूनच आता तुला शांतता जास्त प्रिय आहे, लोक कमी प्रिय आहेत, आणि स्वतःची किंमत जास्त जाणवते. आणि हे सगळं बदल नाही, ही वाढ आहे. बाळा, या शब्दांत तुला थोडाही आधार मिळत असेल तर लक्षात ठेव. व्हिडिओ आवडत असेल तर आपलं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे शब्द आज कुणाच्या तरी आयुष्याचा आधार बनू शकतात. देव म्हणतात, तू देवाकडे काहीच मागितलं नाहीस, तू फक्त एवढंच म्हणालास की मला सांभाळ, आणि म्हणूनच मी तुला हळूहळू मजबूत करत आहे. मी तुला अशा लोकांपासून दूर केलं जे तुला वापरले असते. मी तुला एकटं ठेवलं कारण तुला स्वतःची ओळख करून द्यायची होती. आणि आज तू जेव्हा स्वतःकडे पाहतोस तेव्हा तुला जाणवतं की तू आधीपेक्षा कमी भावनिक पण जास्त समजूतदार झाला आहेस. बाळा, लोक तुला म्हणतील तू बदललास, पण त्यांना माहीत नाही, तू स्वतःला वाचवलास. आणि स्वतःला वाचवणं हा स्वार्थ नसतो, ती आत्मरक्षा असते. देव म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? तर मनापासून लिही, माझा स्वामीवर विश्वास आहे. कारण जेव्हा तू ते शब्द लिहितोस तेव्हा तुझ्या आतली भीती थोडी कमी होते, आणि विश्वास थोडा वाढतो. बाळा, तुझ्या आयुष्यात जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं लगेच मिळणार नाहीत, पण तुला दिशा मिळेल, आणि दिशा मिळाली की मार्ग आपोआप तयार होतो. तू फक्त घाई करू नकोस, कारण घाई करणारे लोक वेळेआधी थकतात, आणि थांबणारे लोक शेवटी पोहोचतात. देव म्हणतात, मी तुला कधीच विसरलेलो नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूची नोंद माझ्याकडे आहे. तुझ्या प्रत्येक न बोललेल्या प्रार्थनेचं उत्तर तयार आहे. आणि जेव्हा तुला सगळ्यात जास्त एकटं वाटेल तेव्हाच मी सगळ्यात जवळ असेन. बाळा, या क्षणी मनातून एवढंच म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. कारण जेव्हा बाळ आईकडे शरण जातं तेव्हा त्याला स्वतःला सिद्ध करावं लागत नाही, त्याला फक्त विश्वास ठेवायचा असतो. देव म्हणतात, पुढचा काळ तुझा असेल, कारण तू इतरांचं वाईट न करता स्वतःला चांगलं बनवणं निवडलंस. आणि अशी माणसं कधी हरत नाहीत, ती फक्त उशिरा जिंकतात. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्यभर स्वतःला मागे ठेवून इतरांना पुढे केलंस. तू तुझ्या गरजा गप्प ठेवल्यास, तुझं दुःख शब्दात मांडलं नाहीस, कारण तुला वाटायचं कुणाला त्रास नको. पण या शांततेमागे किती वादळं आहेत हे फक्त मला माहीत आहे. तू जेव्हा एकटा रडलास तेव्हा कुणी पाहिलं नाही, पण मी पाहिलं. तू जेव्हा थकलास तरी हार मानली नाहीस तेव्हा कुणी कौतुक केलं नाही, पण मी केलं. बाळा, आयुष्यात प्रत्येकाला समजून घेणारे लोक मिळतीलच असं नाही, पण ज्यांना समजून घ्यायचं नसतं त्यांच्यापासून दूर करणं ही माझीच योजना असते. कारण प्रत्येक माणूस आयुष्यात कायमचा नसतो. काही लोक धडे देण्यासाठी येतात, आणि धडे मिळाले की त्यांना जावंच लागतं. तू आज जिथे उभा आहेस तिथे येण्यासाठी तुला खूप वेळा तुटावं लागलं, पण लक्षात ठेव, तुटलेली माणसं कधीही वरवरची राहत नाहीत. ती खोल विचार करतात, खोल प्रेम करतात आणि खोल सहन करतात. म्हणूनच तू आज शांत दिसतोस, कमी बोलतोस, आणि लोकांपासून थोडा दूर राहतोस. हे पळणं नाही,
ही स्वतःची रक्षा आहे. देव म्हणतात, मी तुला वेदना दिल्या नाहीत, मी तुला तयार केलं, कारण जे तयार असतात तेच पुढचं ओझं पेलू शकतात. बाळा, तुला वाटतं की तुझ्या आयुष्यात उशीर चाललाय, पण उशीर हा नकार नसतो, तो फक्त योग्य वेळेची तयारी असते. जे लवकर मिळतं ते लवकर निघून जातं, आणि जे उशिरा मिळतं ते खोलवर रुजतं. म्हणूनच मी तुला थांबायला शिकवलं, शांत राहायला शिकवलं, आणि स्वतःशी मैत्री करायला शिकवलं. बाळा, या शब्दांनी तुला थोडाही आधार मिळत असेल तर एक क्षण थांबून आठवण करून दे. व्हिडिओ आवडत असेल तर आपलं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे शब्द आज कुणाच्या तरी तुटलेल्या मनाला सावरण्याचं काम करत असतात. देव म्हणतात, तू कधीच वाईट नव्हतास, तू फक्त जास्त चांगला होतास. आणि जास्त चांगली माणसं या जगात सगळ्यात जास्त दुखावली जातात, कारण त्यांच्याकडून सगळ्यांना अपेक्षा असतात, पण कुणालाच त्यांची काळजी घ्यायची नसते. बाळा, मी तुला हे सगळं पाहायला दिलं कारण तुला निवड करायला शिकवायचं होतं. कुणासाठी थांबायचं आणि कुणाला सोडायचं, कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणाला फक्त अनुभव मानायचं. आणि आज तू ते शिकला आहेस, म्हणूनच आता तुला कमी लोक पुरेसे वाटतात, आणि स्वतःचं मन जास्त महत्त्वाचं वाटतं. देव म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? तर मनापासून लिही, माझा स्वामीवर विश्वास आहे. कारण जेव्हा विश्वास शब्दात उतरतो तेव्हा तो आतून मजबूत होतो. बाळा, तुझ्या आयुष्यात जे अन्याय झाले ते तुझ्या शिक्षेसाठी नव्हते, ते तुझ्या जागृतीसाठी होते. कारण झोपलेली माणसं चांगली असतात पण जागी झालेली माणसं मजबूत असतात. आणि मला तुला मजबूत करायचं होतं. बाळा, तुला कधी कधी वाटतं की तू सगळ्यांसाठी खूप केलंस पण बदल्यात काहीच मिळालं नाही. पण लक्षात ठेव, जे काही तू दिलंस ते वाया गेलं नाही. ते परत वेगळ्या रूपात तुझ्याकडे येणार आहे. कदाचित पैशाच्या रूपात नाही, पण शांततेच्या, स्थैर्याच्या आणि आत्मविश्वासाच्या रूपात नक्की येईल. देव म्हणतात, मी तुला कधीच एकटा सोडलेला नाही, मी फक्त तुला स्वतःकडे आणलं. कारण बाहेर आधार शोधताना तू स्वतःला विसरत होतास, आणि स्वतःला विसरणं ही सगळ्यात मोठी हानी असते. बाळा, या क्षणी मनातून आणि शब्दातून म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. कारण जेव्हा बाळ आईकडे शरण जातं तेव्हा त्याला आयुष्याशी लढावं लागत नाही. आई आपोआप पुढे उभी राहते. देव म्हणतात, पुढचा काळ तुझ्यासाठी हलका असेल, कारण तू जड लोकांना, जड आठवणींना आणि जड अपेक्षांना मागे सोडलं आहेस. आता जे येईल ते तुला ओझं देणार नाही, ते तुला साथ देईल. तू फक्त संयम सोडू नकोस, स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस, आणि माझा हात धरून चालत राहा. कारण तू जरी थकला असलास तरी तू हरलेला नाहीस, आणि जो हरलेला नसतो त्याच्यासाठी मी नेहमी मार्ग तयार ठेवलेला असतो. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला सतत नवे धडे देतं, पण ते धडे फक्त पुस्तकात लिहिलेले नाहीत, ते अनुभवात, लोकांच्या वागण्यात आणि स्वतःच्या अंतर्मनात दडलेले असतात. तू जेव्हा मनापासून मदत करतोस, वेळ देतोस, विश्वास ठेवतोस, प्रेम देतोस, तेव्हा तुला वाटतं की सगळे तुझ्यासारखेच आहेत. पण बाळा, प्रत्येक माणसाचं अंतःकरण वेगळं असतं, प्रत्येकाची गरज वेगळी असते, आणि प्रत्येकाची भूमिका तुला समजत नाही. काही लोक तुझ्या माणुसकीचा फायदा घेतात, काही फक्त सोयीसाठी तुला जवळ ठेवतात, काही मित्र फक्त अनुभव देण्यासाठी येतात, काही लोक फक्त तुझ्या आभाळाला भरभराटीचा भास करून देतात. पण खरी माणुसकी टिकते ती फक्त स्वतःसाठी जागा राखून दिलेली माणुसकी. बाळा, तू जेव्हा चांगलं करतोस तेव्हा लोक तुझा उपयोग करतात. काही जण फक्त तुझ्या मदतीवर अवलंबून राहतात, काही लोक फक्त तुला त्यांच्या गरजांसाठी पाहतात, आणि काही वेळा तुला असं वाटतं की सगळं वाया गेलं. पण बाळा, हे वाया गेलेलं नाही, ते तुला अधिक शहाणं, अधिक मजबूत आणि अधिक प्रगल्भ बनवतं. प्रत्येक वेदना तुला खोल करतं, प्रत्येक फसवणूक तुला जागरूक करतं, आणि प्रत्येक अपयश तुला स्वतःची खरी ओळख दाखवते. आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येकाला सारखीच जागा देऊ नकोस, प्रत्येक मित्र तुझ्यासोबत राहणार नाही, प्रत्येक नातं कायमचं नसतं,
आणि जे लोक निघून जातात ते तुझ्यासाठी अपयश नाही, ते फक्त जीवनाचा भाग आहेत. तू जर स्वतःसाठी जागा राखलीस, स्वतःचं अंतःकरण सांभाळलं, स्वतःशी प्रामाणिक राहिलास, तर लोकांचा स्वार्थ, गैरफायदा, अपेक्षा, धोका, नकार सगळं तुला हलवू शकत नाही. बाळा, माणुसकी म्हणजे प्रत्येकाला सगळं देणं नाही, ती स्वतःला जपून दुसऱ्याला समजून घेणं नाही. प्रेम कर, पण स्वतःचा अपमान सहन करून नाही. मदत कर, पण स्वतःला संपवून नाही. नाती जप, पण स्वतःला हरवून नाही. आयुष्य तुला अनेकदा एकटं करेल, लोकांच्या गर्दीत सुद्धा, मित्रांच्या नावाखाली, प्रेमाच्या शब्दांमध्ये तुला वेगळा अनुभव देईल. पण जिथे मन शुद्ध, मर्यादित, संयमित आणि करुणामय असेल, तिथेच मी तुला घेऊन येतो. आणि जिथे तू स्वतःसाठी जागा राखतोस, तिथेच तुझ्या माणुसकीला खरी किंमत मिळते. शेवटी बाळा, लोक काहीही करत राहतील, तू जसाच आहेस तसाच राहशील, स्वतःशी खरा राहशील. आणि त्या खऱ्या राहणीमुळे माझं अस्तित्व तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कृतीत आणि प्रत्येक विचारात दिसेल. आणि तेव्हाच तुला खरी शांती, खरी शक्ती आणि खरं देवाचं अनुभूती मिळेल. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला प्रत्येक क्षणात काहीतरी नवीन शिकवतं. प्रत्येक अनुभव तुला अधिक खोल, अधिक प्रगल्भ, अधिक संयमी आणि अधिक शहाणं बनवतो. तू जेव्हा मित्रांसोबत खरेपणाने वागतोस, प्रेम देतोस, मदत करतोस, वेळ देतोस, विश्वास ठेवतोस, तेव्हा तुला वाटतं की सगळे तुझ्यासारखेच आहेत. पण बाळा, प्रत्येक माणसाचं हृदय वेगळं आहे, प्रत्येकाची गरज वेगळी आहे, प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. काही लोक तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतात, काही फक्त सोयीसाठी तुला जवळ ठेवतात, काही मित्र फक्त अनुभव देण्यासाठी येतात, तर काही लोक फक्त स्वतःसाठी तुझा उपयोग करतात. आणि जेव्हा तुला असं वाटतं की लोक फसवतात, मित्र दूर जातात, अपेक्षा मोडतात, नाती हलतात, आणि तू एकटा राहतोस, तेव्हा मन दुःखी होतं. पण लक्षात ठेव, बाळा, चांगुलपणा कमी पडत नाही, फक्त अंधविश्वास कमी पडतो. आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येकाला सारखीच जागा देऊ नकोस, प्रत्येक नातं कायम राहणार नाही, प्रत्येक मित्र तुझ्या अपेक्षेत उतरणार नाही. जे लोक निघून जातात, ते फक्त जीवनाचा भाग आहेत. तू जर स्वतःसाठी जागा राखलीस, स्वतःचं अंतःकरण सांभाळलं, स्वतःशी प्रामाणिक राहिलास, तर लोकांचा स्वार्थ, गैरफायदा, अपेक्षा, धोका तुला हलवू शकत नाही. बाळा, माणुसकी म्हणजे सतत चुकून देणं नाही, ती स्वतःला जपून दुसऱ्याला समजून घेणं नाही. प्रेम कर पण स्वतःचा अपमान सहन करून नाही. मदत कर पण स्वतःला संपवून नाही. नाती जप पण स्वतःला हरवून नाही. आयुष्य तुला अनेकदा एकटं करेल, लोकांच्या गर्दीत सुद्धा तुला वेगळा अनुभव देईल. पण जिथे मन शुद्ध, मर्यादित, संयमित आणि करुणामय असेल, तिथेच मी तुला घेऊन येतो. आणि जिथे तू स्वतःसाठी जागा राखतोस, तिथेच तुझ्या माणुसकीला खरी किंमत मिळते. शेवटी बाळा, लोक काहीही करत राहतील, तू जसाच आहेस तसाच राहशील, स्वतःशी खरा राहशील. आणि त्या खऱ्या राहणीमुळे माझं अस्तित्व तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात दिसेल. आणि तेव्हाच तुला खरी शांती, खरी शक्ती आणि खरं देवाचं अनुभूती मिळेल. देव म्हणतात, बाळा, तू नेहमी सगळ्यांसाठी चांगलं करायचं ठरवलंस, पण कुणी तुला विचारलं नाही की तुला कसं वाटतं. तू मदत करत राहिलास, समजून घेत राहिलास, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवत राहिलास. आणि एक दिवस मन थकलं, पण तरीही तू तक्रार केली नाहीस, कारण तुला वाटलं शांत राहणं हेच शहाणपण आहे. पण बाळा, शांत राहणं आणि सहन करत राहणं यात फरक असतो. तू सहन केलंस कारण तुझं मन स्वच्छ होतं, पण काही लोकांनी त्या स्वच्छतेलाच कमजोरी समजली. त्यांनी तुझ्या विश्वासाचा सौदा केला, तुझ्या भावनांचा वापर केला, आणि जेव्हा तुला थांबायचं होतं तेव्हा तुलाच अपराधी वाटावं असं केलं. पण लक्षात ठेव, स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही, ती आत्मरक्षा आहे.
मी तुला मागे नेलं नाही, मी तुला थांबवलं, कारण पुढे चालण्यासाठी तुला आधी हलकं व्हायचं होतं. काही नाती तुटली कारण ती तुला ओझं बनत होती. काही लोक दूर गेले कारण ते तुझ्या शांततेला धोका होते. आणि काही स्वप्न मोडली कारण ती तुझ्या सत्याशी जुळत नव्हती. बाळा, तू आज कमी लोकांत राहतोस, कमी बोलतोस, कमी अपेक्षा ठेवतोस. आणि तेच लोक म्हणतात तू बदललास. पण मला माहीत आहे, तू सावरलास. नदी जेव्हा खोल होते तेव्हा तिचा आवाज कमी होतो. आणि तुझी शांतता तुझी खोली दाखवते. तू अजूनही दयाळू राहा, पण मर्यादेत. अजूनही प्रेम कर, पण स्वतःला हरवून नाही. अजूनही मदत कर, पण स्वतःला संपवून नाही. कारण पुढच्या प्रवासात तुला गर्दी नको, तुला स्थिरता हवी आहे. आणि त्या स्थिरतेतच मी तुला भेटणार आहे.